आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले गोकुळ गीते यांनी सटाणा शहरात आपल्या मतदार संपर्क दौऱ्याचा शुभारंभ केला आहे। सटाण्यातील देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेत त्यांनी कसमादे परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या। प्रचार दौऱ्याच्या प्रारंभी गीते यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी संवाद साधत आपल्या उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट केली। यावेळी कसमादे भागातील अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले। या भेटी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी विधान परिषदेत प्रभावी प्रतिनिधित्व मिळवणे आवश्यक असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले। विकास कामांना गती देण्यासाठी आणि स्थानिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। गोकुळ गीते यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर विशेष भर दिला असून स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये भेटी देण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांशी थेट संपर्क साधून पाठिंबा मिळवण्यासाठी गीते यांनी दौऱ्यांची मालिका सुरू केली असून आगामी काळात त्यांच्या प्रचाराला आणखीन गती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आज नुकत्याच लागलेल्या आपल्या नाशिक स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज आपल्या या बागलाण प्रांतातील सटाणा गावात आपले संत शिरोमणी यशवंतराव देव मामलेदार महाराज यांच्या मंदिरात येऊन पहिल्यांदा मी दर्शन घेतले आणि आज या ठिकाणी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे। आपल्याला माहीत आहे का मागील 15 दिवसापासून या निवडणुकीचा रणधुराळा हा नाशिक जिल्ह्यात नवी महाराष्ट्रात त्या ठिकाणी गाजतोय आणि अफवांचं पण बरंच बाजारपीठ त्या ठिकाणी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात वाहतंय। पण मी या ठिकाणी कालपासून सर्वांना सांगतोय की मी कुठल्याही प्रकारे निवडणुकीतून माघार घेतलेली नाही। मतदारांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मागच्या 8 वर्षात या मतदारांवर झालेला अन्याय आणि त्याचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी मी आज देव मामलेदार महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि पुढच्या काळात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन येणाऱ्या 18 जूनला या निवडणुकीचं जे मतदान पार पडते मला या ठिकाणी खात्री आहे की या मतदारसंघातले सर्व अनुभवी मतदार जे नगरसेवक आहेत हे मला या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून देतील याची मला त्या ठिकाणी खात्री झालेली आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावे आणि 18 तारखेला माझा विजय सुनिश्चित करावे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो।